सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 6. कश्यप वंश वर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू सीता व लक्ष्मणासह पंचवटी येथे येतात. तेथेच मग लक्ष्मण कुटी बांधतात व ते तिघेही तिथेच राहतात आणि तिथे त्यांची भेट कश्यप ऋषींचा नातू जटायू याच्याशी होते. तो जटायू त्यांना कश्यप वंशाचे वर्णन सांगतो की कश्यप ऋषींना 2 पत्न्या विनिता व कद्रू. विनितापासून 2 पुत्र गरुड व दुसरा अरुण. गरुड हा विष्णुवाहन व अरुण हा सूर्याचा सारथी. व या अरुणाचे 2 पुत्र, एक जटायू व दुसरा संपाती. तसेच कद्रूचे पुत्र म्हणजे सर्व सर्प होत. सवती मत्सरामुळे कद्रू कपटाने अरुणाच्या रथाच्या घोड्यांचा रंग निळा करते. तो पुन्हा शुभ्र होण्याकरिता विनिता गरुडास अमृतकुंभ आणण्यास सांगते. मग गरुड अमृतकुंभ आणण्यास निघतो तेव्हा कश्यप गरुडास आशीर्वाद देतो. कश्यप बोले, भाग्यवान तू, परमामृत तुझ मिळेल निश्चित. विष्णू भक्त ही होशील बारे, सकला देशील मुक्ती प्राप्त रत. स्वामी विद्यानंद भावार्थ रामायण अध्याय 6. हे गरुडा, तू भाग्यवान आहेस. ते परमामृत तुला निश्चितच मिळेल. तसेच तू विष्णूंचा परमभक्त होशील आणि मुक्तीच्या प्राप्तीतच निमग्न असणे ही जी अवस्था असते ती तू सर्वांना देशील. तसेच तुझ्या प्रतापामुळे प्राणी म्हणजेच पशु आणि मानव यांच्यातील वैर नाहीसे होईल. ते प्रेमळ होतील व तू श्री महाविष्णूंचा दास होशील. तसेच या पृथ्वी मातेचे तू भूषण होशील. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक आपला अध्यात्म प्रवास करत असताना तो आपले पूर्णत्व प्राप्त करून आपल्या ठिकाणी ती परमशांती स्थिर करण्याकरिता तो प्रचंड तळमळ करत असतो व त्याकरिता तो गरुड झेप घेत असतो. असा हा साधक आपल्या परमशांती रूप मातेकरिता परमानंद रूप अमृतकुंभ प्राप्त करण्याकरता अशी ही गरुड झेप घेत असतो. तेव्हा त्याचा सद्गुरुरूप पिता त्याला गुरुकृपारूपी आशीर्वाद देतो की तू ते परमानंद रूप अमृतकुंभ तर प्राप्त करशीलच, परंतु त्याही पुढे जे महाविष्णू तत्व आहे तेही तू प्राप्त करून घेशील व त्यामुळे तू महान असे लोककल्याणाचे कार्य करून अनेक जनांचा मुक्तिदाता होशील. ही गरुड झेप म्हणजे अध्यात्म प्रवासातील एक विलक्षण व वेगळी अवस्था आहे. गरुड म्हणजे गती अधिक आरूढ म्हणजेच गतीवर आरूढ होणे. साधक जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याकरिता प्रचंड तळमळ प्रचंड अभिप्सा बाळगतो तेव्हा त्याचे मन आणि प्राण यांचे ठिकाणी ऊर्ध्व अशी प्रचंड गती निर्माण होते व ही गती त्याचे ठिकाणी असलेल्या त्या आत्मचैतन्याने प्रेरित झालेली असते व अशा आत्मचैतन्याने प्रेरित होऊन गरुड गतीने आरोहित झालेली साधकाची आत्मजाणीव त्याहीपेक्षा प्रचंड गतिरूप असलेल्या व अतिमानसिक प्रकाशरूप असलेल्या व सतचित आनंदरूप असलेल्या त्या महाविष्णू तत्वाशी एकरूप होते. अशी ही गरुड झेप आहे. मला वाटते ही गरुड कथा म्हणजे आपल्या स्वामीजींचीच कथा आहे. आपल्या स्वामीजींनी या अध्यात्म प्रवासात अशीच गरुड झेप घेतली व आपल्या सद्गुरूंच्या निर्देशानुसार म्हणजेच स्वामीजींचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद
यांनी स्वामीजींना निर्देश केला होता की जिथे श्री अरविंद गेले आहेत तिथेच आपल्याला जायचे आहे व त्यांच्या कृपेने हनुमंताचे उड्डाण घेऊन म्हणजे हीच गरुड झेप घेऊन आपले स्वामीजी श्री अरविंद प्रणीत अतिमानसापर्यंत जाऊन पोहोचलेच, परंतु त्याही पुढे सच्चित आनंदमय अशा महाविष्णू तत्वापर्यंत जाऊन पोहोचले. म्हणून तर आपण नेहमी हा मंत्र म्हणत असतो ना की ओम विद्यानंदाय विद्महे विष्णुरूपाय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहूया. इथे कथेमध्ये श्रीराम प्रभू लक्ष्मणासह पंचवटी येथे येऊन स्थिर झालेले आहेत. तिथे त्यांची भेट कश्यपाचा नातूशी होते. कश्यपाचा नातू जटायू याच्याशी होते. जटायू त्यांना कश्यप वंशांचे वर्णन सांगतात. त्यामध्ये विनिता आणि कद्रू या दोन पत्न्या कश्यपांच्या. कद्रू कपटाने अरुणाच्या रथाचे रंग बदलते, त्यासाठी विनिता गरुडाला अमृत आणायला सांगते. गरुड ते अमृत घेऊन येतो व तो श्री महाविष्णूंचा भक्त होतो, म्हणजे श्री महाविष्णू तत्व मिळवतो. आणि एवढंच नाही तर तो जनकल्याणासाठी, जे लोक अध्यात्म मार्गावर प्रवास करतात त्यांच्यासाठी तो मुक्ती देणारा साधक ठरतो. हा कथेचा भाग झाला. आता हे साधकाच्या दृष्टीने कसं असेल बरे? साधक इथे श्रीराम लक्ष्मण पंचवटीवर आले. पंचवटी म्हणजे काय? पंचवटी म्हणजे हा पंच महाभूतात्मक देह, साधक किंवा मी या पंचभूतात्मक देहामध्ये आलोय ना, यालाच पंचवटी म्हणायचं. आणि इथे आल्यावर वाईट गोष्टी म्हणजे संसार प्रपंच यामध्ये म्हणजे काम क्रोध लोभ मोह ह्या गोष्टी आपल्या समोर येतात ना, ह्या म्हणजेच कद्रू. जी कद्रू कपटाने जे कारस्थान करते, तर प्रपंच साधकाच्या बाबतीत हेच करतो. या सगळ्यांचे हल्ले घडवून आणतो आणि त्याला पुढे अध्यात्मामध्ये प्रवास करू देत नाही. तेव्हा साधकातीलच जी भक्ती असते किंवा साधकामधील असा एक भाग असतो, तो साधकाला सद्गुरूंची भेट घेऊन उच्च अशी झेप घेण्यास भाग पाडतो. तीच गरुड झेप. म्हणजे साधक आपल्या सद्गुरूंकडे अनुग्रहित होतो, म्हणजे तो पंचवटीवरच आहे, म्हणजे तो देहात आहे, प्रपंच करतोय, संसार करतोय, ह्या सगळ्या व्यत्ययांना संकटांना या सगळ्या गोष्टींना तो सामोरा जातोय. पण त्याचबरोबर तो गरुडासारखा साधक होऊन आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरूंची सेवा करून सद्गुरूंचा अनुग्रहित होऊन सद्गुरूप्रणीत साधना प्रचंड तळमळीने आणि प्रचंड अभिप्सा ठेवून तो जेव्हा साधना करतो तेव्हा त्याच्या ठिकाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू होते. शुद्धीकरण प्रक्रियेमधून त्याच्या मन आणि प्राणाला प्रचंड गती मिळते आणि तो ऊर्ध्वाशी झेप घेतो. म्हणजे कशी माहिती का? आपण सप्तचक्रांचं भेदन करतो ना, ही ऊर्ध्व झेप आहे ना. आपल्या भ्रूमध्यात येऊन आपल्याला ब्रह्मरंध्रापर्यंत जायचे, हीच ऊर्ध्व झेप आपल्याला घ्यायची. साधक हीच ऊर्ध्व झेप घेतो, यालाच गरुड झेप म्हटलं आहे. मात्र याच्याही पुढे उच्च अशी अवस्था आहेत, कारण इथे आत्मसाक्षात्कार होतो, त्यानंतर पुढे ब्रह्मसाक्षात्कार, त्यानंतर पुढे परब्रह्म साक्षात्कार. परब्रह्म साक्षात्कार म्हणजेच महाविष्णू तत्व, तिथपर्यंत साधकाला जायचं असतं. गरुड तिथपर्यंत जातो. अमृतकुंभ म्हणजे काय? म्हणजे मृत्यू नाही. मृत्यू कशाला नाही? मला मृत्यू नाही आहे, जीवाला मृत्यू नाही आहे, मरतं ते फक्त शरीर. तर ते अमृतकुंभ आणल्यानंतर ते शरीरही अमर्त्य होऊन जातं. हीच अतिमानसाची श्री अरविंदांनी मांडलेली थेरी आहे आणि हे साधकाला मिळवायचं आहे. म्हणून साधक आपल्या गुरूंच्या निर्देशानुसार, गुरूंच्या कृपेने आणि गुरूंच्या आशीर्वादाने अशी उंच अशी झेप घेतो.
त्यालाच रामायणामध्ये हनुमानाची उडी असं म्हटले, हनुमान उडी असं म्हटले. हनुमंतांनी अशी झेप घेतलेली आहे आणि म्हणून हनुमंत हे सगळ्याचे प्रेरक स्थान आहे. तर असा साधक मग अशा प्रचंड तळमळीच्या साधनेने तो अशी उंच झेप घेतो. त्याला अनेक प्रकारच्या अनुभवातून तो पुढे जातो. तो पुढचा प्रवास तर महान आहे. तो थेट अतिमानस म्हणजेच सच्चित आनंद अवस्था किंवा सत अवस्था तिथपर्यंत जाऊन पोचायचे साधकाला. आणि त्याकरता मार्गदर्शन कृपा कोणाची असावी लागते तर सद्गुरूंची. आणि सद्गुरू त्याला तसे कृपा करतात, मार्गदर्शन करतात, त्याच्याकडनं त्या साधना करून घेतात. आणि हा खूप मोठा प्रवास आहे. हा असा प्रवास नव्हे की तो काही काळामध्ये घडून येईल. मुळात आत्मसाक्षात्कार होण्यासाठीच आपल्यासारख्या सामान्य साधकांना जन्मचे जन्म द्यावे लागतात. तर हा तर परब्रह्म अवस्थेपर्यंतचा प्रवास आहे. म्हणून तो तुकाराम महाराज म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. मग तुकाराम महाराजांच्या सारखे जर असे म्हणतात की जन्मोजन्मी म्हणजे किती जन्मी आम्ही बहुपुण्य म्हणजे काय, आम्ही हेच साधना भक्ती ईश्वराची तळमळ कृपा हे आम्ही जन्मोजन्मी केलं, म्हणून या जन्मात विठ्ठलाने माझ्यावर कृपा केली असं तुकाराम महाराज म्हणतात. आपण तर खूप सामान्य साधक आहोत. म्हणून आपल्याला हा प्रवास करण्यासाठी हे रामायण आपल्याला हेच शिकवतं की या पंचवटीवर राहून म्हणजे या देहात राहून या संसारात राहून तुम्हाला सद्गुरू प्रणीत साधना करून तळमळीने शुद्धीकरण प्रक्रिया निर्माण करून अंतरंगातली सगळे घटक शुद्ध करून ऊर्ध्व गरुड झेप घ्यायची आहे आणि तिथपर्यंत जाऊन पोहोचायचे आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.